स्वीकारले कोट्यान हे कोटी नामेची वैकुंठी पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कृपेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासतुका दयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण हेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला नाशिवंत देव नाशिल हजाना करे उच्चारण वचनाम नामी तुकारले कोट्यान हे कोटी नामेची वैकुंठी वैसविरे प्रस्तुत आजची ही नैमित्तिक सेवा वैकुंठवासी मातोश्री रतनबाई सोनेराव जाधव यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने सेवा त्यांचे सुपुत्र आनंदराव सोनेराव जाधव यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा अतिशय महत्वपूर्ण प्रसंगोचित आणि उपदेशपर प्रकरणामधील नाम महात्म्य सांगणारा अभंग आहे. जीवाचं श्राद्ध, वडिलांचं श्राद्ध, सामान्यांचं श्राद्ध, संतांची पुण्यतिथी आणि देवाची जयंती. विठाला 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 असामान्य व्यक्तीसाठी या श्राद्धाचा काही संबंध सांगितलेला आहे. जीव आहे तो श्राद्ध केल्यानंतर पिंडदान केल्यानं त्याला सद्गती प्राप्त होते असं आमच्या तत्वज्ञानाच्या अनुकूल असलेली सर्व धर्मग्रंथ प्रतिपादन करतात. विशेष करून श्रीमद भागवत याचं समर्थन अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी केलं. जे अवताराधिक झाले त्यांना पण सद्गती प्राप्त व्हावी याकरता पिंडदान करण्याची पद्धती त्यांनी अवलंबली. वास्तविक त्यांच्यासाठी ही गोष्ट लागू आहे नाही हा मुद्दा तेवढा फारसा महत्वाचा नाही. कारण प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्यानंतर त्यांचे पिताजी राजा दशरथ यांचं ध्यावसान झालं. कशामुळे झालं त्याचा सगळा इतिहास पूर्वपीठिका सगळ्यांना माहिती आहे. पण ज्यावेळी
प्रभू रामचंद्रांना ही बातमी कळली. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी इथं अयोध्येमध्ये अगोदर भरताने पिंडदान केलेलं असताना सुद्धा तिथं पिंडदान केलं अशी रामायण प्रतिपादन करते. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. रामासारख्या पूर्ण अवतार परब्रह्म परमात्मा त्यांना वडिलांच्या सद्गतीसाठी पिंडदान करावं लागणं, नुसतं त्यांच्या इच्छा मात्र नको ते व्हायचं ते बी होतंय आणि नाही व्हायचं ते सुद्धा होतंय. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम म्हणजे अशी शक्ती त्या प्रभूची, असे प्रभू. आणि त्यांनी वडिलांना श्राद्ध प्राप्त, वडिलांना सद्गती प्राप्त व्हावी यासाठी त्यांनी पिंडदान करावं लागणं. ही गोष्ट विशेष व्यवहाराच्या दृष्टीने जुळत नाही. तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस त्यांना पिंडदान करावं मग वडिलांना सद्गती मिळावी ही गोष्ट ठीक आहे, पण देवानं पिंडदान करावं आपल्या वडिलांच्यासाठी ही गोष्ट, पिंडदान केल्यानंतरच सद्गती मिळावी हे प्रभू रामचंद्रांनी करून दाखवलंय. याच्या मागचं कारण असं आहे की त्यांच्यासाठी त्याची आवश्यकता होती नव्हती हा स्वतंत्र चिंतनाचा स्वतंत्र मुद्दा आहे. पण थोर माणसाकडे बघून लहान माणसं वाटतात, थोर माणसं बघून लहान, त्यांच्याकडे बघून लहान माणसं वाटतात. देखी प्राप्तार्थ झाली, ज्ञानोबा लिहितात ज्ञानेश्वरी, देखी प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावली तयाही कर्तव्य असे उरले लोकालाही. त्यांच्यासाठी नव्हतं ते, पण रामाने पिंडदान केलं नाही तर लोक म्हणतील रामानं कुठं पिंडदान केलं बघा आम्ही काय करायची गरज आहे. विठाला विठा म्हणून शहाणी माणसं असं वागतात की आपल्याकडे बघून लोकांनी वागल्यानंतर त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, त्यांना योग्य अशा प्रकारची अवस्था प्राप्त व्हावी म्हणून मोठी माणसं तसा आचार करतात. आंधळा तर रस्त्याने चालला तर त्याला मार्ग दाखवणार नसला तर तो तर खड्ड्यातच पडणार आहे. होय, आंधळा माणूस आहे रस्त्याने चालला तो खड्ड्यातच पडणार आहे, पण त्याला तर त्या आंधळ्या माणसाच्या काठीला एखाद्या डोळसानं धरलेलं असतं. आंधळ्याचे काठी लागले पाठी लागले आंधळे घात एकावे, दोघांचाही घात एकदाच होतो. जर समजा त्या आंधळ्याच्या काठीला धरणारा पुढे डोळस असला तर तो डोळस त्या आंधळ्याला त्या खड्ड्याकडे जाऊ देत नाही. आंधळा त्याच्यापासून त्याला वाचवतो. हे शहाण्या माणसाचं डोळसाचं कर्तव्य आहे. जसं आंधळ्याला डोळस वाचवतो तसं आम्हाला संत वाचवतात. मार्गी अंधा सैसा पुढे देखनाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा मार्ग दैसा. ज्ञानी माणसाचं, सद्गुणी माणसाचं, सदाचार संपन्न माणसाचं, शहाण्या माणसाचं काम आहे की आज्ञ माणसं, आडाणी माणसं ज्यावेळी या समाजामध्ये वावरतात, ज्यांचं जाणं पतनाकडे चाललंय, त्या पतनाकडे जाण्यापासून त्यांना वाचवायचं असेल तर ते शहाणी माणसं
त्या आंधळ्याला सोबत घेऊन जातात आणि पतनापासून वाचवतात. हे जसं घडावं तसं संत आमच्या सारखं आमच्यात येऊन वागतात आणि आम्हाला त्या पतनापासून वाचवतात. आम्हाला आमचा धोका त्यांच्या संगतीमुळे टळतो. हे संतांचं काम आहे. भगवान परमात्मा तेच काम करतात. म्हणून भगवंताचं अखंड पूजन करावं, भगवंताचं नामचिंतन करावं, भगवंताच्या आचाराकडे बघून चालावं. हे आमच्या जीवनातला आम्हाला घालून दिलेला धडा आहे. ज्या रस्त्याने माणसं गेले तर चांगली वाट रुळली आहे, त्या रस्त्याने कुणी गेलं तर पुन्हा धोका होत नाही, है ना? पुढे गेले त्यांचा शोधित पुढे गेले त्यांचा शोधित पुढे गेले त्यांचा शोधित पुढे गेले त्यांचा चला जाऊ लाग त्यांच्या माग माग जाऊ, मग आम्हाला धोका नाही. म्हणून प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळी प्रभू रामचंद्रांना परत आले, त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी पिताजी गेले ही बातमी यांनी त्याला सांगितली. वास्तविक देवाला सांगावं लागतं का? ज्याला काहीच न सांगता कळतं त्याचं नाव देव आहे ना. न सांगता देवाला सांगावं लागत नाही. देव सर्वज्ञ आहे. न सांगता ज्यांना कळतो तो परमात्मा. मग देवाने सांगितल्यावरच का पिंडदान केलं? तर आमच्या बाबतीत असं जर घडलं,
आमच्या बाबतीत असं घडलं की वडील गेले कळलंच नाही, तर ज्या दिवशी कळलं त्या दिवशी पिंडदान करावं, त्या दिवशी विधी करावा, हे भगवंतांनी आचार करून दाखवला. भगवंतांनी आचार करून दाखवला. म्हणून भगवंतांनी भरताकडून बातमी कळल्यानंतर पिंडदान तिथं वनामध्ये केलं, अरण्यामध्ये केलं. असो, त्या पद्धतीनं जीवाचं श्राद्ध भगवंताला पिंडदान करणे हा विधी सांगितलेला आहे. पिंडदान केल्यानं कोणाकोणाचा उद्धार झाला. अतिविशेषांच्यासाठी पिंडदान केले याच्यात आश्चर्य नाही. दशरथ राजा पुण्यवान महात्मा होते. दशरथाने हे पुण्य केले कोट्यानुकोटी, म्हणून या पोटी राम आले. देव त्याच्या पोटी जन्माला येतो, तो सामान्य नाही, पण त्यांचं सुद्धा पिंडदान भगवंतांनी केलं. मग सामान्य जे आहेत त्यांच्या उद्धारासाठी पिंडदानाची गरज आहे. आणि म्हणून वडिलांच्या साठी पिंडदान करावं, वर्ष श्राद्ध करावं. पत्रिका छान काढली बघा. पत्रिकेमध्ये मी दरवेळेस पाहतो कुठल्याही कार्यक्रमामध्ये प्रथम वर्ष श्राद्ध असं लिहितात. की प्रथम वगैरे काही नसतं, प्रथम दुसरं वर्ष श्राद्धाला नसतं. पण या पत्रिकेत वर्ष श्राद्ध असलेले आणि वर्ष श्राद्ध हे बरोबर आहे. प्रथम वर्ष श्राद्ध म्हणजे पुढच्या वर्षी द्वितीय वर्ष श्राद्ध करायचं आहे. विठाला विठाला माझे झाले गया वर्जन इंद पदावनी पदावली म्हणजे देवाच्या पायावर. देवाच्या पायावर पिंडदान करावं, आपल्या हातानं करावं. त्यानं त्यांचा उद्धार होईल याच्यात आश्चर्य नाही. पण आपण आपल्या जबाबदारीतून आपण मुक्त होतो. आपल्या पितरांचं काही ऋण आपल्यावर असतं, काही समाजाचं ऋण आहे, काही गुरुचं ऋण आहे, काही देवाचं ऋण आहे. पण त्याच्यापैकी पितरांचं जे ऋण आहे, त्या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण पिंडदान करावं लागतं. म्हणून महाराज स्वतंत्र चिंतन त्याच्यावर महाराजांनी केलंय. पिंडपदावरी दिला आपुल्या तरी, माझे झाले गया वर्जन, पिटले पितरांचे ऋण. भगवंतांनी पिंडदान केलं त्यावेळेस तिथं भगवान पिंडदान करतील हे वशिष्ठ महाराजांना माहिती होतं. वशिष्ठ महाराजांसारखा महात्मा सोबत होता. त्यांनी जाताना सगळी पिंडदानाची सामग्री सोबत घेऊ का म्हणून विचारलं तर त्यांनी सांगितलं तुम्हाला घ्यायची तर घ्या. त्यांना माहिती होतं की प्रभू रामचंद्र ही सामग्री वापरतील नाही वापरतील हा मुद्दा वेगळा आहे. पण प्रभू गेल्यानंतर भरताना ही सगळी सामग्री त्यांच्या पुढे ठेवली. पण प्रभू म्हणाले ही सामग्री मी घेणार नाही, कारण ज्या दिवशी वनवासात प्रयाण केलं त्या दिवशीच
अयोध्येचा आणि अयोध्येच्या सर्व सत्तेचा मी त्याग केलेला आहे. त्याच्यामुळे तिथली सामग्री घेऊन मी पिंडदान करणार नाही. मी लक्ष्मणाला अरण्यामध्ये पाठवलं, तिथून फळं आणली, फळाचा पिंड केला आणि मग पिंडदान केलं. हे प्रभू रामचंद्राने आचार करून दाखवला. म्हणून आपण सुद्धा ते करणं गरजेचं आहे. त्या हेतून आजची ही सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अतिशय सोपा अभंग आहे. अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबारा उपदेश करतात की बाबा पिंड नामे शरीर. पिंड काय आपलं शरीर सुद्धा एक पिंड आहे. पण हे शरीर त्याच्या स्वाभाविक लक्षणाचा विचार करताना त्याचा एक स्वभाव महाराजांनी या अभंगामध्ये प्रामुख्यानं वर्णन केला की हे शरीर नाशवान आहे. काही गोष्टी नाश होतात पण काही गोष्टी लवकर नाश होत नाही अशा असतात. एकाच वस्तूपासून तयार झालेल्या काही गोष्टी चिरंतन काल टिकतात. उदाहरण बोलायचं असेल तर दूध हे ज्या दिवशी दूध काढलं त्या दिवशी तापवलं नाही तर दुसऱ्या दिवशी राहतं का? राहत नाही दूध दुसऱ्या दिवशी. का? तर दुसऱ्या दिवशी ते नासतं. त्याच दुधाला जर तापवलं निर्जन टाकलं तर त्याचं दही होतं. दही तरी जास्त दिवस राहतं का? दही जास्त दिवस राहत. त्याचं घुसळण करावं लागतं. घुसळण केल्यानंतर त्याचं लोणी वेगळं काढलं तर ते ताक आहे ते ताक बी जास्त दिवस राहत नाही कारण ते असार आहे. लोणी सार आहे. आणि त्या लोण्याला जर पुन्हा कळवलं त्याचं तूप केलं तर ते किती बी दिवस राहतं का? तर ते नाशवान भागापासून अलिप्त झालेलं आहे. त्याला सार असं म्हणतात. दुधामध्ये तूप हे सार आहे. दुधामध्ये तूप सार आहे. मंथुनी नवनिता कैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा साने मार्ग. तूप सार कशामुळे ते नाश होत नाही. सोनं कुठून तयार होतं? सोनं मातीतून तयार होतं ना सगळ्यांना माहिती आहे. सोनं कुठून जन्माला येतं? सोनं मातीतून जन्माला येतं. पण सोनं लवकर नाश होत नाही. तुम्ही घेतलेलं सोनं असलं तर त्याची किंमत वाढते ना. आजोबांनी घेतलेलं असलं तर आणि ते जर आता तुमच्या जवळ असलं तर त्यांनी घेताना 2 रुपये तोळा घेतलेलं असलं तर आता त्याची किंमत 2 लाख रुपये आहे. पण सोनं जसंच्या तसंच आहे का? तर सोनं हे सार आहे म्हणून त्याची किंमत कधी कमी होत नाही, किंमत वाढते. म्हणून सार आहे त्याला सांभाळावं लागतं. त्यातलं सार शोधणं गरज आहे. शरीर नाशवान आहे खरं. या नाशवान शरीराचे अनेक स्वभाव आहेत. त्याच्यापैकी या शरीराच्या ठिकाणी असे काही गुण आहेत की त्याला एक सुद्धा चांगला गुण शोधायला गेलं तर या शरीरामध्ये सापडत नाही. असं शरीर आहे. शरीराजवळ दुःख आहे, शरीराजवळ रोग आहे, शरीराजवळ चिंता आहे, शरीराजवळ सगळ्या बाबी दुःखाच्या बाबी आहेत. नाही गुण सुद्धा एक शरीरी, एक सुद्धा चांगला गुण शरीराजवळ नाही. सगळ्यात मोठा आणि सगळ्यात धोका देणारा कोणता गुण आहे तर नाश होणे. हा देह नाशिवंत
मलमूत्राचा एक मदादसा नावाची माऊली झाली. ती काही सामान्य नव्हती. एका सार्वभौम राजाची धर्मपत्नी महाराणी. आणि संत संगतीचा उपदेश ऐकून मनामध्ये उपरती निर्माण झाली, अनुताप निर्माण झाला. आणि मग बाळ जन्माला गर्भात वाढत असताना तिच्या मनामध्ये निर्माण झालेल्या वैराग्याचा परिणाम त्या पुत्रावर व्हावा असं तिला वाटत होतं आणि होतच असतं. गर्भात असताना आई ज्याचा विचार करते त्याचे संस्कार गर्भावर होत असतात. त्याला गर्भसंस्कार असं म्हणतात. पुराणानं वर्णन केलंय, हिरण्यकश्यप देवाचं नाव घेऊ देत नव्हता. पण कयाधू नावाची त्याची राणी तिला वाटत होती की माझ्या पोटी जन्माला आलेला मुलगा महर्षी नारद मुनी नारायण 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 नामाचा उच्चार करत यायचे. आणि ते नारायण नामाचा केलेला उच्चार, त्याचा प्रभाव त्या कयाधूच्या अंतःकरणावर झाला. आणि तिला वाटायचं की माझा मुलगा सुद्धा असाच व्हावा. आणि मग ते मूल गर्भात असतानाच त्या नारायण नामानं प्रभावित होऊन गेलं. त्याच्यावर नारायण नामाचे संस्कार झाले. बाहेर बापानं असा कायदा केला होता की कोणी देवाचं नाव घेतो तर त्याला फाशीवर दिलं जाईल, असा बाहेर कायदा केला होता. मुलगा गर्भात वाढत होता. हे गर्भसंस्कार आहे. ऐकोनी नारदाच्या गोष्टी, जेने गर्भीच मलशी घातली मिठी, तो जन्मला कयाधूचे पोटी, भक्त जगजेटी प्रल्हाद विठाला विठाला माझ्या पोटी जन्माला येणारा मुलगा भगवंताला शरण जावा, कारण शरीर चांगलं नाही. जन्माला आल्याबरोबर पाण्यात घालून तिने धोका देताना हे अंगाई गीत म्हणत होती, हा देह नाशिवंत बाबा शरीर चांगलं नाही, वरून दिसायला चांगलं आहे. वरून माणूस काळा घोर आहे, हिद्रा आहे, त्याच्या शरीरात घाण असते. लई गोरा कोंबड्या म्हणून त्याच्या शरीरात घाण नाही का? त्याच्या शरीरात घाणच आहे का? तर वरून काळ आणि गोर हे सगळं वरून लावलेलं आवरण आहे. वरी चर्म घातले मध्ये काय विचारलं तर मध्ये रव दुर्गंधी अमंगळ विष्टादीप चौकळी नाकी तोंडी करणी पिढी गर्भवासीचे दुःख गाले कवना पुढे सांगावे. ते गर्भवासीची व्यथा नेनती माता आणि पिता. आई बापाला माहिती नाही ते दुःख गर्भात असतानाच, पण आईला वाटत होतं की माझ्या पोटी जन्माला येणारा पुत्र असा झाला पाहिजे की त्यानं प्राप्त झालेल्या शरीरानं भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे, असा अनुताप तिच्या अंतःकरणात अखंड नांदत होता. आणि त्या हेतून ती बाळाला धोका देत होती, बाळा सावध हो. आणि लहानपणापासून रोजच ते अंगाई गीत म्हणत असल्यावर त्या मुलावर प्रभाव पडला. त्याचं चित्त भगवदाकार झालं आणि कळायला लागल्यानंतर मुलगा अरण्यात निघून गेला. त्या मातेचं वर्णन पुराणाने केले. त्या मातेचं वर्णन ज्ञानोबा तोंड भरून करतात. माता असावी तर मला रसेसारखी असावी. विठाला विठाला असं हे आतून बाहेरून दुर्गंधीनं घाणीनं भरून गेलेलं शरीर आहे. एवढंच नाही, शरीराला जवळ शरीराची गुण सगळी अशी अवगुणच आहेत बघा. जरा बरं वाटायला म्हणून चांगलं खायला गेलं तर पुन्हा पुन्हा खाऊ वाटतं. शरीराला दिलेली इंद्रिय त्याची एक लक्षण आहे.
तर घरी जरा एका माणसाला गुलाबजामुन जास्त आवडतो आणि त्याने ते गुलाबजामुन तोंडात घातला. गुलाबजामुनची चव हाताला कळती का, पायाला कळती का, पोटाला कळती का, डोळ्याला कळती का, जिभेला कळती? फक्त जिभेला कळते. आहे ना? जिभेला त्याची चव कळते म्हणून जीभ किती वेळ त्या गुलाबजामुनला आपल्यापाशी ठेवू शकते. लय चांगला आहे म्हणून तिला ठेवून नव्हती तसं तसं तुझ्यापाशी ठेवते का? नाही. लगे मध्ये ढकलून देते. मध्ये ढकलून दिलं, दुसरा आणला, दुसरा बी मध्ये ढकलून दिला. किती वेळ? जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत. एकदा पोट भरलं पुन्हा ती जीभ सुद्धा म्हणते नको. तो कारण मला फार गोड लिहितात बघा. मिष्टान्नाची गोडी जिभेच्या आगरी, मिष्टान्नाची गोडी जिभेच्या आगरी, मिष्टान्नाची गोडी जिभेच्या आगरी, मिष्टान्नाची गोडी जिभेच्या आगरी, मटक भरल्यावरी स्वागरे स्वागरे, हरी मटक भरल्यावरी स्वागरे मिष्टान्नाची गोडी जिभेच्या आगरी. आगरी म्हणजे शेंड्याला. जिभेला शेंडा एक आहे आणि इकडली बाजू आहे आणि पाठीमागच्या अशा 4 भाग आहेत. एका भागाला गोड कळतं, एका भागाला कडू कळतं. ज्याला गोड कळतं त्याला कडू कळत नाही. ती जिभेच्या शेंड्याला आणि जिभेच्या पाठीमागच्या बाजूला कडू कळतं आणि पुढच्या बाजूला गोड कळतं. तुकाराम महाराज म्हणून म्हणाले मिष्टान्नाची गोडी जिभेच्या आगरी. आगरी म्हणजे पुढच्या बाजूला, जिभेच्या शेंड्याला कळतं ते. त्या शेंड्यापासून मध्ये गेलं की पटकन मध्ये ढकलून टाकते. त्या पोत्यात ढकलले, गोदामात ढकलल्यासारखं. या जीभ काय करते? गोदामात ढकलून देते. ढकलून दिल्यावर पुन्हा त्याची गोडी नाही. आणि एकदा पोट भरलं, मशक म्हणजे पोट, मशक भरल्यावरी स्वादनेने जिभेचा संबंध आहे. मी जीभ तुमच्याकडे उदाहरणासाठी ठेवली. सगळे ज्ञानेंद्रिय अशीच आहेत. सारखं तेच बघावं वाटत नाही डोळ्याला. एकच चांगलं दिसलं म्हणून त्याच्याकडेच बघा सारखं बघ वाटतं का? नाही बोलत. काही वेळेला माणूस कंटाळला. लय दिवसापासून एका सोयरीची वाट बघत होतो. घरला यावा आणि एक दिवशी खरंच आला. आनंद झाला. वा वा वा, तुम्ही बरं झाला आलात. पाहू तुम्ही आलो, बरं झालं. लय दिवसापासून तुम्ही यावा आणि तुम्ही आलो ती पण तिथंच ठाम माणूस बसलो. आता पहिल्या दिवशी आल्यानंतर जो आनंद होता तो दुसऱ्या दिवशी राहतो का? नाही राहत. तिसऱ्या दिवशी कधी त्याला जाणार आहे असं वाटतं. म्हणजे या जगामध्ये आज असलेला आनंद उद्या कायम राहील अशी एकही वस्तू आणि एकही व्यक्ती ह्या जगात नाही. आजचा आनंद उद्या दुःखात परिणित होते. ही या शरीराची आणि ह्या जगाची किमया आहे. तुकाराम महाराज म्हणून म्हणाले सगळे या शरीराचे अवगुण आहेत. सगळे अवगुण. एक माणूस घोडा आणायला गेला मालेगावच्या बाजारात. 25 लाखाचं घोडा आणलं. 25 लाखाचं घोडा आणि देवळापुढे आणलं. गावातले सगळे माणसं केवढ्याला आणलं, केवढ्याला आणलं. 25 लाखाला आणलं, 25 लाखाला. सगळी चर्चा, वा वा काय घोडं चांगलं आणलंय. सगळी चर्चा सुरू.
तुमच्यासारखा एक हुशार माणूस होता, त्याला घोड्याचा पारख होती. त्यानं आला तर बघितला तर म्हणलं, माझं घोडं केवढं आणलं? 25 लाखाला. अरे काय तुम्हाला कळतं का नाही? ह्याला 72 घोडे आहेत, 72, आणि ह्याला 25 लाख रुपये येते. 72 घोडीचा घोडा 25 लाखाला आणला तुम्ही. तुम्हाला कळतं का नाही व्यवहार काही? त्या अण्णारानं सांगितलं, बाबा ह्याला 72 घोडे ही मलाच माहित आहे, पण मी आणला. का बरं आणला? ह्याला घोडी 72 आहे, पण ह्याच्या कंठात देवमन आहे. आणि ह्या कंठातल्या देवमनासाठी 72 घोडी माफ केले त्याच्या. हे जसं असावं तसं आमच्या शरीराकडे एवढे अवगुण आहेत, एवढे अवगुण आहेत, पण शरीराकडे एक गुण चांगला आहे, तो म्हणजे भगवंताची प्राप्ती करून देतो. हे शरीर, हेच मनुष्य शरीरात एवढा एक गुण चांगला आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले, या नाशवान शरीराकडून 2 गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या. पहिली गोष्ट आहे की शरीर नाशवान आहे, आणि दुसरी गोष्ट आहे की त्याच्यानं भगवंताची प्राप्ती करून घेता येते. अभंगाच्या पहिल्या नाशिवंत देह जाणारे
नाश पावेल. बघा ज्याचा जसा स्वभाव आहे ते स्वभावावर जात असतं बघा. एका देवबापांनी घोड पाळलं म्हणजे घोड, आणि पहिल्याच्या काळामध्ये खळ मागायला जायची ती घोड घेऊन. रोज खळ मागायची, ह्याच्या खळ्यावरून त्याच्या खळ्यावर, त्याच्या खळ्यावर त्याच्या खळ्यावर जायची. काही दिवसांनी त्यांना अडचण आली म्हणून त्यांची घोडं विकलं. घोडं घेतलं एका राजपुत्राने. घोड्याला भरपूर किंमत आली, त्यांनी विकून टाकलं घोडं. राजपुत्र घोड्यावर बसला आणि रस्त्याने जाऊ लागला. त्या घोड्याला सवय होती उधळायचं आलं असलं की तिकडे वळायचं. रस्त्याच्या कडेला जर खुणाचं खळ चालू असलं, उधळायला चालू असलं तर तिकडे वळायचं. हा काय आहे? हा स्वभाव आहे घोड्याचा. राजपुत्रानं त्याला काबू ठेवण्याचा प्रयत्न केला. शेवटी ते घोडं आवडत नाही, तिकडं का जातंय? ज्याने घोडं विकलं त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं की बाबा आयुष्यभर ह्या घोड्याला घेऊन मी खरं मागायला जात होतो, म्हणून घोडं तिकडे वळत आहे. हा जसा स्वभाव आहे तसं प्रत्येकाचा स्वभाव वेगळा वेगळा असतो. हनुमंत आहे, रामभक्त आहे. दास्यत्व वनवाची 9 वेदा भक्तीपैकी दास्यत्व वनवाची भक्ती हनुमंताने केली. हनुमंताचं वर्णन करताना काय वर्णन केलंय? मनोजवम मारुततुल्यवेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. विठाला विठाला हनुमंताचं वर्णन करताना असं वर्णन केलंय की वेग किती मनाला मागे टाकायचा वेग आहे. मनोजवम मारुततुल्यवेगम जितेंद्रियम, इंद्रिय जिंकलेले सगळे. असा हुशार माणसामध्ये सगळ्यात जास्त हुशार. आणि दास्यत्व नावाची भक्ती जगात कुणालाच करता आली नाही, एवढी एकनिष्ठ भक्ती हनुमंत. बुद्धिवान मनुष्यामध्ये भक्तांच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दास्यत्व निकट हनुमंत हनुमंते पै केले असे हनुमंत आहे. भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ मानले. पण त्यांचा स्वभाव होता झाडावर गेले की बाकड्यासारख्या वाकडे दाखवायच्या, नाक मारायचा. हा स्वभाव आहे, स्वभाव चेष्टा आहे. नारद महर्षी 3 लोकात गमन करायचे. नाथ महाराजांनी दिले 3 लोकात गमन करतात. पण नारद महर्षी ज्यावेळी एखाद्या घरी जातात त्यावेळी तिथं काहीतरी कळ घालतात. नारद ज्ञातेपणे मोठा, सत्य मानिला श्रेष्ठ श्रेष्ठा, तोही कळीला वा कळी काटा, स्वभाव ज्येष्ठ आणि वार. त्याचा स्वभाव आहे. नारद महाराजांचा स्वभाव आहे कळ लावणे. हनुमंतराचा स्वभाव आहे झाडावर बसणे, फळ खाणे, आणि फळ खात असताना कोणी आलं तर त्याला माकड चेष्टा करणे. हा हनुमंतराचा स्वभाव. माकड चेष्टा केल्या म्हणून काय कनिष्ठ आहे का ते? हनुमंत मनावया
कशी कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे आत्मावलीचा कोण पापी आहे असं. अजून एक स्वभाव सांगितला. गरुड देवाचा रोज सेवा करतो, ठीक आहे. देवाच्या जवळ राहतो गरुड. देवाच्या जवळ असलेली माणसं कशी असायला पाहिजे? विचारानं शुद्ध असायला पाहिजे, आचारानं शुद्ध असायला पाहिजे, आहारानं शुद्ध असायला पाहिजे. कारण देवाच्या जवळ राहतात सारखं. गरुडाच्या गळ्यात माळ आहे का? होय, तुम्ही कधी ऐकलं नसेल पण मी तुमच्या पुढे प्रश्न करतो की गरुडाच्या गळ्यात माळ आहे का? नाथ महाराज म्हणाले माळ तर नाही, पण रोज सर्पाला खातो. कोण? गरुड. गरुड सर्पाला खातो की नाही? गरुड देवाच्या जवळचा असून सर्पाला खातो हा त्याचा स्वभाव आहे. हे जसा स्वभाव तसं शरीराचा स्वभाव आहे नाशवरी. विठाला विठा म्हणून महाराज म्हणाले की अशा नाशवान शरीराला या नाशापासून वाचवण्यासाठी मुखानं भगवंताचं नामचिंतन करावं. लोक करत नाही ते महाराजांच्या लक्षात आलं म्हणून उपदेश करतात. कारे उच्चारणा वाचे नाम. नाम हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. पतनापासून वाचवणार आहे, नाशापासून वाचवणार आहे. मग महाराज तुम्ही नाम घ्यायला सांगता तर नामानं आतापर्यंत कोणाचा उद्धार झाला? तर महाराज त्याचा उत्तर अभंगाच्या दुसऱ्याकडे त्याची खूप मोठी यादी आहे म्हणतात महाराज. एक नाही, दोन नाही, हजार, 2000, लाख नाही, कोट्यावधी, एक नाही, अनेक कोटी लोकांचा उद्धार झाला. म्हणून म्हणाले नामेची तारीख कोट्यानंही कोटी. नामानं अनेकाचा उद्धार झाला. नाम घेतला आणि उद्धार झाला नाही असा शोधून सापडत नाही. असं नाम घेतला आणि वाया गेला असा कोण आहे? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. सांगावे नवी तो तुम्हासी संत महंत सिद्धऋषी. सगळ्याला विनंती की नाम चिंतन केलं आणि वाया गेला असा कुठं सापडतो का? शोधून नाही सापडत. नामाचं एक आणखी महात्म्य सांगितलं.
की नामानं वैकुंठाला जाता येतं. नामाचं आणखी एक महत्व सांगितलं की ज्या वैकुंठात देव राहतो त्या वैकुंठाचं नाव हरी आहे. हरी हे वैकुंठाचं एक नाव आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. हरी भगवंताचं नाम हे एक वैकुंठाचं स्वरूप आहे. भगवत स्वरूप ते वैकुंठाचं स्वरूप आहे. आणि म्हणून वैकुंठाला स्थिर कशामुळे तर नामचिंतनामुळे. आता मी एक टप्पा तुमच्या पुढे ठेवतो. निळोबारायांचं स्वतंत्र चिंतनाचा अभंग आहे. निळोबाराय म्हणतात इंद्रदेव स्वर्गात स्थिर आहे नामामुळे. ब्रह्मदेव सत्यलोकात स्थिर आहे नामामुळे. सृष्टीची या उपक्रमात ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहितात. सृष्टीची या उपक्रमात पूर्विका विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. ज्यावेळी सगळीकडे पाणीच पाणी होतं, कुणीच नव्हतं त्यावेळी. सगळे पाणी सगळीकडे पाणी होतं. जीव जंतू वगैरे काही नव्हते. आणि मग भगवंताच्या आपो नारायण या स्वरूपामधून त्या पाण्यामधून एक कमळ जन्माला आलं. आणि त्या कमळामधून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. म्हणून ब्रह्मदेवाला कमळ जन्म असं म्हणतात. कमलोद्भव हे ब्रह्मदेवाचं नाव आहे. देवाच्या नाभी कमळातून बेंबीतून निघालेले जे कमळ आहे त्या कमळातून ब्रह्मदेव जन्माला आला. आणि जन्माला आल्यानंतर त्या कमळावर बसून त्या ब्रह्मदेवानं सगळीकडे बघितलं. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत दिले कारण बघा सगळीकडे बघितलं त्या ब्रह्मदेवाने. सगळीकडे पाणीच बघितलं, माणसं नाही बघितलं, पशु पक्षी नाही बघितले, काहीच नाही. येणं होईल का नाही माणूस? जिकडे बघेल तिकडे पाणी, नुसतं कमळ आणि त्या कमळाच्या भोवती सगळं पाणी आहे. ज्ञानेश्वर महाराज लिहितात ब्रह्मदेव येडा झाला. येडा ब्रह्मदेव वेडा झाला आणि वेड्यासारखा बघू लागला. नाभी ज्याच्या नाभीतून कमळ उगवलं होतं त्या भगवंताने त्या ब्रह्मदेवाला कमळावर बसलेल्या ब्रह्मदेवाला एक मंत्र दिला. हरिही ओम असा मंत्र दिला. आणि त्या मंत्राचा जप त्या ब्रह्मदेवानं केला. आणि मग ब्रह्मदेव एवढा शहाणा झाला की एवढं सगळं जग निर्माण केलं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहितात सृष्टीची या उपक्रमात पूर्विका विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. मद ईश्वरा ते नोळखे आणि सृष्टीही करू न शके. तो थोर केला एके नामे जेने विठाला विठाला. म्हणून नाम हे सगळ्या जगाचं सार आहे. नाम हे परमार्थाचं सार आहे. नाम हे देवापेक्षाही जवळचं सार आम्हाला आहे. देवाचे दोन रूप आहेत, एक निर्गुण एक सगुण. पण भगवंताचं नाम हे सार आहे आणि आमच्या जवळ आहे आणि सगळ्यात सोपं साधन आहे. म्हणून महाराज म्हणाले नामापेक्षा सोपं साधन आणि नामापेक्षा चिरंतन साधन, नामापेक्षा जास्त लाभ देणारं साधन नामासारखं दुसरं नाही. अभंगाच्या
नामापुरते सार, नामापेक्षा सार, सगळे सार काय असेल? सार आहे, सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शुलपाणी जपता हे वारंवार. किंवा ज्ञानोबा बोलतात, सारा सार विचारिता भ्रांती हे पाहे असारता, सारते स्वभावता नित्य असे विठाला तिन्ही लोकांना पावन करणारा आणि तिन्ही लोकांमध्ये सगळ्यात सार काय असेल तर ते फक्त भगवंताचं नाम आहे. निर्गुण उपासकाला सुद्धा ज्याच्यानं देवाची प्राप्ती होईल, सगुण उपासकाला तर होईलच होईल, पण निर्गुण उपासकाला सुद्धा भगवंताचा आश्रय ज्याच्यामुळे मिळतो ते सार म्हणजे नाम आहे. ज्यांना सारही निर्गुणही माहिती नव्हतं, सगुणही माहिती नव्हतं, त्यांना सुद्धा नामाचा उद्धार झाला. ब्रह्महत्या अशी अपार वाल्मिक किंकर वंदे केला, हे नामाचा महिमा आहे. पूर्ण आपण बघून घ्या. अंगीकार ज्याचा केला नारायणी, निंदतेही तेने वंदे केली, अजामिळ भिल्ली कालिली कुंठिनी प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. या सगळ्याला आधार कशाचा आहे? आधार फक्त नामाचा आधार आहे. जगातल्या सगळ्या स्तरातल्या सगळ्या अधिकाराचा सर्व जीवाला उद्धार करण्यासाठी सगळ्यात सोपं साधन म्हणजे नाम आहे. म्हणून महाराज म्हणाले, नामापरते सार, नाही त्रिभुवनी, स्वर्गात नाही, मृत्यूलोकात नाही, पाताळात नाही, वैकुंठात नाही, फक्त देवाच्या नामा इतकं सोपं साधन कुठंच नाही. म्हणून महाराज म्हणाले, नामापरते सार, नाही त्रिभुवनी. ते का तुम्ही मनी आठवाना, ते तुम्ही तुमच्या मनात का आठवत नाही देवाचं नाव? प्रश्नार्थक. या अभंगात सगळे प्रश्नार्थक चिन्ह दिले. कार्य उच्चाराना वाचे नाम, प्रश्नार्थक चिन्ह आहे, म्हणजे नाम घ्या. कार्य उच्चाराना वाचे नाम, ते का तुम्ही मनी आठवाना. म्हणून भगवंताचं नाव हे सार आहे, त्याला तुम्ही मनामध्ये सारखं चिंतन करा. सगळे अलभ्य लाभ तुमच्या पायाजवळ घेऊन लोळण घेतील. हे नामाचा महिमा आहे. म्हणून म्हणाले, नामेची तारिले कोट्यानं हे कोटी, नामेची वैकुंठी बैसविले विठोबा रघुनाथ. शेवटी बोलू चाल. नामा परत एका तुम्ही मनी आठवाना.
देवाच्या बाबतीत अनेकांनी चर्चा केली, अनेकांनी तर्क वितर्क केले, अनेकांनी अनेक पद्धतीने देवाच्या स्वरूपाला प्रतिपादन केलं. सगळ्यात जास्त प्रतिपादन वेदानं केलं. म्हणून वेद ही जगाची माऊली आहे असं महाराज वर्णन करतात. आणि तापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परमती माऊली जगी. श्रुती नामे वेद. श्रुती कोणाला म्हणायचं? वेद. त्याला म्हणायचं श्रुती. त्या श्रुतीपासून पुढं उपनिषद तयार झाली. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे विषय प्रतिपादन केले. भक्ती योग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, कर्मयोग सांगितला. त्याचा सार भगवद्गीतेने वर्णन केला. ज्ञानवरांनी त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं सामान्याला कळत असं प्रतिपादन केलं. पण वेद परिणित जे ज्ञान आहे ते सगळं ज्ञान भगवंताला जाणून घेण्यासाठी जे श्रेष्ठ ज्ञान आहे त्याला वेद परिणित ज्ञान असं म्हणतात. महाराज तरी निरवळा देतात. खूप बोलला हो वेद. देवाच्या बाबतीत खूप बोलला. देवाचं खूप वर्णन केलं. सगळ्यात जास्त कोण बोलला असेल देवाबद्दल तर तो वेद बोलला. वेद अनंत बोलिला, अर्थ येतोकाची साधिला. विठोपाशी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. वेदानं शेवटी हा निर्वाळा घेऊन टाकला. वेद किती जरी बोलला तर देवाचं नाव वेदानं वर्णन केलं, त्या केलेल्या वर्णनाच्या पेक्षाही सर्वश्रेष्ठ आणि वेगळं आहे. तुकाराम महाराज मुद्दाम उल्लेख करतात. देवाचं नाव असं आहे की या जगातील उपाधीनं आपण संकटात टाकलं तर त्या संकटापासून सुद्धा मोक्ष देणारे, मुक्ती देणारे साधन म्हणजे नामचिंतन. सामान्याचं सोडा, मी खूप मोठ्या थोर महापुरुषांच्या जीवनात घडलेली प्रसंग तुमच्या पुढे सांगतो. नाथ महाराजांच्या पैठण या गावी नाथ महाराजांचं वास्तव्य असायचं. सगळ्याला माहिती आहे चरित्र. तिथे एक साधू राहत होते त्या पैठणमध्ये. अतिशय नम्र. कोणी बी समोरून आलं की त्याला दंडवत घालायचे. माणूस आल्यावर दंडवत घालायचे. म्हणून माणसाने त्याचं त्या महाराजाचं नाव दंडवत स्वामी असं ठेवलं. महाराजाच्या पुढे माणूस गेल्यावर तर दंडवत घालत होते, पण कुत्र बी समोरून आलं होते दंडवत घालायचे. मांजर बी समोरून आलं तर मांजर समोरून गेल्यावर अपशकुन होतो असं आम्ही मानतो. किंवा आमचं ज्योतिषशास्त्र सांगतं माऊन विष. पुढचं कशाला सांगू नाही सांगत, तुम्हाला सगळं माहिती आहे. नसलं तर कीर्तन सुटल्या. मांजर आडवं गेलं तर आमच्या कामाला यश येत नाही असं म्हणतात. पण त्या महाराजाच्या पुढे मांजर बी आलं तर ते दंडवतच घालायचे. आणि मग चव्हाट्यावर बसलेली कुचर वाट्यावरची माणसं ती म्हणाली लई दंडवत घालते. सगळं ह्याची चर्चा, ह्याचा दंडवत काढायचा ना म्हणजे विषय. संधी आलीच बघू म्हणजे. आणि एक दिवशी त्या गावामध्ये गाय मिली. संध्याकाळच्या टाइम होता. गाय मिली रस्त्यावर पडलेली होती. त्यांनी विचार केला या महाराजाचा दंडवतच काढू म्हणजे आज. आणि ती गाय एका वाहनात घालून उचलली, वाहनात घातली आणि महाराज रात्रीच्या झोपडीमध्ये पर्णकुटीमध्ये राहतात त्याच्या दारात नेऊन टाकली. उठल्याबरोबर महाराजांनी त्या दारात आल्यावर त्यांना ती गाय दिसावी. आणि त्यांचं नाव दंडवत स्वामी असं लोकांनी ठेवलं. त्यांचं नाव काय ठेवलं? दंडवत स्वामी. रात्रीच्या वेळी आम्ही गाय टाकली. महाराज दररोजच्या प्रमाणे पहाटे उठले. सकाळचा सगळा विधी झाला. काय काका व्हायचा तो झाला. देवाचं चिंतन झालं. आणि महाराज आपल्या झोपडीतून बाहेर येण्यासाठी दारात आल्याबरोबर ती गाय दिसली. महाराजाचा स्वभाव काय होता? कोणी बी दिसलं की दंडवत घालायचा. महाराजांनी त्या गायीला बी दंडवत घातला आणि सगळे लपून बसले होते त्या कसा करतोय बघायला. आणि महाराजांनी दंडवत घातल्यावर ती गाय उठली आणि पळाली. त्या दिवशीपासून लोकांना असं कळालं की कुणी बी गेलं आणि ह्या महाराजाच्या पुढे आणून टाकलं आणि हे दंडवत घातला की माणसं मेलेली माणसं उठतात. म्हणून लोकांनी मेलेली मूर्ती तिथं आणून टाकायला सुरू केली. ही घटना हळूहळू नाथ महाराजांच्या कानावर गेली.
एक दिवस नाथ महाराजांची त्यांची भेट झाली. एक साधू दुसऱ्या साधूला भेटला, एक महात्मा दुसऱ्या महात्म्याला भेटला आणि दोघांची चर्चा झाली. एकांतामध्ये नाथ महाराजांनी त्यांना घेऊन गेले आणि सांगितलं की ही जगाची राहटी आहे, जो जन्माला तो मरावाच लागतो आणि त्याला भरून द्यावं लागतं ह्या जगाचं. आणि मला सांगा एक मुद्दा लक्षात घ्या, थोडं विचार करा की आतापर्यंत जेवढी मेले होते ती मेले नसते तसेच राहिले असते तर आता किती गोंधळ झाला असता इथं, होय ना? गोंधळ झाला असता की नाही. नाथ महाराज म्हणाले आलेला प्रत्येक जावाच लागतो, फक्त कसा जावा हे त्याला कळलं पाहिजे. मी म्हणत असतो हमेशा जगामध्ये सगळ्यात चांगलं काय आहे, सगळ्यात 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 चांगलं काय आहे तर ते मरण आहे. फक्त चांगलं यावं लागतं, फक्त चांगलं यावं. नाथ महाराज त्या दंडवत स्वामीला म्हणाले की लोक याच्यानंतर तुमच्या पुढे रोज मूर्ती आणून टाकेल तुम्ही उठवीतच बसाल का? पण नाथ महाराजाला त्या दंडवत स्वामीने सांगितलं की महाराज आता माझा स्वभाव बदलला नाही, माझा स्वभाव असाच राहील. तर नाथ महाराजांनी त्यांना एक सल्ला दिला की मग तुमचं आता तुम्ही आठ दिलेलं बरं राहील. लक्षात आलं का माझं बोलणं? लक्ष आहे ना माझ्याकडे तुमचं? नाथ महाराज म्हणाले आता तुम्ही आठ पिलेलं बरं राहील. आणि त्याच दिवशी दंडवत स्वामींनी समाधी घेतली. चरित्र काढून बघा, त्याच दिवशी दंडवत स्वामींनी समाधी घेतली. आणि हे कुचर लोकांना ज्यावेळी कळलं त्यावेळी नाथ महाराजावर त्यांनी आक्षेप घेतला की दंडवत स्वामीला ह्यांनी मारलं, दंडवत स्वामीला ह्यांनी मारलं. परंतु नाथ महाराज हे नुसते सांगणारे नव्हते, त्यांचं पूर्ण नाशिवंत शरीर आम्ही म्हणतो पण ते नाशिवंत शरीर नाशिवंत राहिलेलं नव्हतं, ते ब्रह्मरूप झालेलं होतं. भगवंताच्या नामचिंतनानं ब्रह्मरूप झालेलं होतं. त्याच्यामुळं नाथ महाराजांचा खूप मोठा प्रसंग आहे. उगाच थोड्या 2 मिनिटात बोलतो. ते सगळे नाथ महाराजांच्या पुढे आले आणि म्हणाले तुम्ही त्या दंडवत स्वामीला मारलं, हा त्यांचा खून केल्याचा दोष तुम्हाला लागला. नाथ महाराज एवढे श्रीमंत होते. श्रीमंत माणसं नम्र होत नसतात, लक्षात घ्या. जा तुला काय करायचं ते करता म्हणजे काय केलं असतं लोकांनी, होय काय केलं असतं? तुमच्या माझ्यासारखं असं तर मनाचं जा लयशा नाही, तुला काय करायचं ते करा. तर नाथ महाराज असं म्हणले का? लोकांनी तुम्ही खून केला म्हणजे हात जोडले नाथ महाराजांनी. बाबा तुम्हाला वाटत असलं मी चूक केली तर तुम्ही मला प्रायश्चित सांगा काय करते. हात जोडले नाथ महाराज. त्यांनी सांगितलं मंदिराच्या समोर असा नंदी होता आणि त्यांनी सांगितलं हा जो नंदी आहे ना ह्याला जिवंत करा तर तुमचं वागणं बरोबर आहे असं आम्ही समजू. नाथ महाराज म्हणाले मी ज्या भगवंताच्या नामचिंतनाचा आणि ज्या भगवंताच्या सेवेचा पालक आहे त्या भगवंताची कृपा झाली आणि तुमची जर कृपा दृष्टी या नंदीवर पडली तर नंदी सुद्धा उठेल. आणि नाथ महाराजांनी हात जोडून त्या नंदीला नमस्कार केल्यावर नंदी जिवंत झाला आणि त्या लोकांनी समोर आणून टाकलेला हिरवा चारा तो नंदी खाऊ लागला. ते लोकांनी पाहिलं हे कशाची कमाल आहे? हे कमाल आहे भगवंताच्या भक्ताच्या ठिकाणी असलेला जो महिमा आहे त्या महिमा नामचिंतनाची कमाल आहे. म्हणून महाराज म्हणाले ही हा अधिकार, ही ब्रह्मरूपता, ही भगवदाकार स्थिती वेदानं सांगितलेल्या ज्ञानापेक्षा अतिशय वेगळी आहे. आणि म्हणून मला अभंगाच्या शेवटच्या कडे